सोशल मीडियावर स्टेटस टाकलं आणि पुढच्या काही क्षणात भीषण अपघात. लोखंडी सड्या अंगात शिरल्याने पोरसवादा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला. नाशिकच्या द्वारका पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. द्वारका पुलावर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये एका टेम्पोने लोखंडी सड्यांनी भरलेल्या ट्रकला धडक दिली. या ट्रकमधील लोखंडी सड्या अंगातून आरपार गेल्याने 6 मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे द्वारका उड्डाण पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात तब्बल 5 किलोमीटरपर्यंत वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार लोखंडी सड्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी द्वारका उड्डाण पुलावर एक टेम्पो मागून ट्रकला जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ट्रकच्या मागच्या बाजूला पोरसवादा मुलांचा एक ग्रुप होता. अपघातानंतर लोखंडी ट्रकमधील सड्या यापैकी काही जणांच्या अंगात शिरल्या. या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच 4 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते, चेतन पवार यांचा समावेश आहे. तर राहुल राठोड वय 20, लोकेश निकम वय 18, अरमान खान वय 15, ओम काळे, अक्षय गुंजाळ, राहुल साबळे हे सर्वजण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी पोलिसांकडून बराच वेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. परिमंडळ 1चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण, भद्रकाली पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत कार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात पाठवले. पिकअप टेम्पोमधील मुलांचं शेवटचं स्टेटस व्हायरल. नाशिकमधील या दुर्घटनेत मृत्यू झालेली मुलं ही सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होती. हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. महिलांचा टेम्पो सुरक्षितपणे सह्याद्रीनगर येथे पोहोचला, मात्र पुरुषांचा ट्रकचा द्वारका पुलावर अपघात झाला. या अपघाताच्या काही वेळापूर्वीच टेम्पोमधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले होते. यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूलाही काही मुले गाण्यावर नाचत होती. काही मुले टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती. सर्वजण आनंदात होते, मात्र पुढील काही क्षणामध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सह्याद्रीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.